Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the rules regarding taxation of association of persons. In the previous lecture, we started with this particular topic, and in that particular lecture, we studied that an AOP, association of persons, means when two or more persons comes together. ज्या वेळेला एकापेक्षा जास्त व्यक्ती दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात, when two or more persons comes together and they start any joint business activity for earning the profit, for earning the revenue, then that particular association is called as a association of persons. ज्या वेळेला दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात फॉर देअर कॉमन इंटरेस्ट, फॉर देअर कॉमन ऑब्जेक्टिव्ह, अँड फॉर दॅट पर्पज दे स्टार्ट अ जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी फॉर अर्निंग द रेव्हेन्यू, देन दॅट ॲक्टिव्हिटी, दॅट असोसिएशन इज कॉल्ड एज अ असोसिएशन ऑफ पर्सन्स. In the previous lecture, we studied what is the meaning of association of persons, what are the different conditions for forming an association of persons. Then in the previous lecture, we studied the difference between AOP and BOI. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण असोसिएशन ऑफ पर्सन्स आणि बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे देखील आपण पाठीमागे पाहिलेलं आहे. In that particular point, we studied that when only individuals comes together for running a joint business activity, then that particular accumulation is called as a body of individuals. ज्या वेळेला फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्ती एकत्र येतात, फक्त इंडिव्हिज्युअल, त्यामध्ये फक्त इंडिव्हिज्युअल्सच असतात आणि ते एकत्र येऊन ते बिझनेस ॲक्टिव्हिटी करतात, एखादं जॉईंट बिझनेस करतात प्रॉफिट मिळवण्यासाठी, त्यावेळेला त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं म्हटलं जातं. बट इन केस ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन, body of individuals and association of persons, these two words are used interchangeably. हे दोन्ही शब्द त्यामध्ये सिमिलॅरिटी आहे, परंतु हे दोन्ही शब्द समान नाहीत. देर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन AOP अँड BOI. ॲज आय सेड अर्लियर दॅट बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, ज्या वेळेला एखादा बिझनेस करण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल्स एकत्र येतात, फक्त व्यक्ती, ओके, मग स्त्री असेल पुरुष असेल ते व्यक्ती एकत्र येतात आणि बिझनेस करतात, त्या बिझनेस ॲक्टिव्हिटीला बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं म्हटलं जातं. परंतु AOPमध्ये इन केस ऑफ असोसिएशन ऑफ पर्सन्स, टू ऑर मोर पर्सन्स कम्स टुगेदर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती, व्यक्ती म्हणजे काय, द टर्म पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल, कंपनी, पार्टनरशिप फर्म, HUF एक्सेट्रा एक्सेट्रा. ज्या वेळेला एखादं बिझनेस ॲक्टिव्हिटी करण्यासाठी, जॉईंट बिझनेस करण्यासाठी इंडिव्हिज्युअल व्यक्तीबरोबर पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादी HUF असेल किंवा कंपनी असेल, यापैकी काही जण एकत्र येऊन जर जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी करत असतील फॉर अर्निंग रेव्हेन्यू, फॉर अर्निंग प्रॉफिट, देन दॅट ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज अ असोसिएशन ऑफ पर्सन्स. सो इन असोसिएशन ऑफ पर्सन्स, the term person includes individual, company, partnership firm and HUF. But in case of body of individual includes only individuals. त्यामध्ये फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीचा समावेश होतो आणि दोन्हींचा ऑब्जेक्ट हा जॉईंट बिझनेस करण्यासाठीच ते एकत्र आलेले असतात. AOP असेल किंवा BOI असेल, असोसिएशन ऑफ पर्सन्स असेल किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असेल, हे बिझनेस करण्यासाठीच लोक एकत्र आलेले असतात. ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मिळवणंच असतं. परंतु AOP आणि BOIमध्ये मेंबर्स कोण आहेत, तर बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअलच्या बाबतीमध्ये फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीच हे मेंबर्स असतात, फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीच मेंबर्स असतात. परंतु AOPच्या बाबतीमध्ये, इन केस ऑफ AOP, द मेंबर्स इन्क्लूड इंडिव्हिज्युअल, कंपनी, पार्टनरशिप, HUF एक्सेट्रा एक्सेट्रा. मग काय सर्वच जण असतात का, तर कदाचित इंडिव्हिज्युअल आणि पार्टनरशिप असेल, कदाचित इंडिव्हिज्युअल आणि कंपनी असेल, कदाचित इंडिव्हिज्युअल कंपनी आणि पार्टनरशिप असेल किंवा पार्टनरशिप आणि कंपनी असेल. ओके, परंतु ह्या सर्वांचं इन्क्लुजन हे त्या मेंबर्स म्हणून AOPमध्ये केलं जातं. दिस इज द डिफरन्स बिटवीन AOP अँड BOI. दिस डिफरन्स वी हॅव सीन इन डिटेल इन द प्रिव्हियस लेक्चर.
In the previous lecture itself, we also studied the rules to determine the residential status of AOP. एखादी AOP आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, त्यांनी एखादी जॉईंट बिझनेस ॲक्टिव्हिटी केलेली आहे. वी नो दॅट एव्हरी बिझनेस ॲक्टिव्हिटी इज कंडक्टेड विथ अन इंटेन्शन ऑफ अर्निंग द प्रॉफिट. So on the profit earned by AOP, they have to pay tax to the government. कोणताही AOP सारखा व्यवसाय असेल, बिझनेस असेल, ॲक्टिव्हिटी असेल, ही फायदा मिळवण्यासाठीच, प्रॉफिट मिळवण्यासाठी सुरू केलेली असते. त्यामुळे बिझनेस करून जो काय प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटवरती त्या AOPने गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करायचा असतो. आणि हा टॅक्स पेड करण्यापूर्वी टॅक्स किती पेड करायचा आहे, इन्कम किती आहे हे कॅल्क्युलेट करण्यापूर्वी, बिफोर कॅल्क्युलेटिंग द इन्कम, बिफोर कॅल्क्युलेटिंग द टॅक्स लायबिलिटी, इट इज नेसेसरी टू चेक द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP. एखाद्या AOPचा जो बिझनेस आहे, असोसिएशन ऑफ पर्सन्स, लोकांनी एकत्र येऊन जो काय व्यवसाय सुरू केलेला आहे, त्या व्यवसायातून साहजिक काही प्रॉफिटच असणार आहे. त्या बिझनेसचा प्रॉफिट किती आणि टॅक्स कॅल्क्युलेट करण्यापूर्वी त्या बिझनेसचं AOPचं रेसिडेन्शियल स्टेटस हे चेक करावं लागतं. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP इज क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. ओके, फर्स्ट कॅटेगरी इज रेसिडेंट अँड सेकंड कॅटेगरी इज नॉन रेसिडेंट. ओके, एखादी AOP असोसिएशन ऑफ पर्सन्स रेसिडेंट कधी होते, तर ती जी काय AOP आहे त्यांचा जो काय बिझनेस आहे त्या बिझनेसचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे जर पूर्णपणे किंवा थोडं जरी भारतातून होत असेल, कंट्रोलिंगचं काम आणि मॅनेजमेंटचं काम हे जर भारतातून होत असेल, तर त्या AOPला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. फॉर गेटिंग द स्टेटस ऑफ रेसिडेंट, द कंट्रोलिंग अँड मॅनेजमेंट ऑफ AOP शुड बी फुल्ली ऑर पार्टली इन इंडिया. ती जे काय बिझनेस आहे, तो जो काय बिझनेस आहे त्या बिझनेसचं कंट्रोलिंग आणि मॅनेजमेंट हे पूर्णपणे किंवा ॲटलिस्ट थोडंफार प्रमाणामध्ये तरी ते भारतातून होत असेल, तर त्या AOPला रेसिडेंट हे स्टेटस मिळतं ड्युरिंग द करंट प्रिव्हियस इयर. त्या प्रिव्हियस इयरमध्ये त्यांना रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. परंतु जर एखादी AOP आहे, AOP मीन्स असोसिएशन ऑफ पर्सन्स, 2 or more persons comes together, they have come together for running a joint business, and if the controlling and management of this joint business is fully outside India. AOP म्हणजे आपण काय म्हणतो की 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती, पर्सन्स एकत्र आले आणि त्यांनी जॉईंट बिझनेस सुरू केला. हा जो काही बिझनेस आहे या बिझनेसचं कंट्रोलिंग आणि या बिझनेसचं मॅनेजमेंट हे जर 100% आउटसाईड इंडियातून होत असेल, भारतातून कंट्रोलिंग काहीही होत नाही, बिझनेस भारतामध्ये, परंतु बिझनेसचं कंट्रोलिंग म्हणजे नियंत्रण आणि बिझनेसचं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हे जर 100% संपूर्णपणे भारताच्या बाहेरून होत असेल, भारतात काहीच नसेल, तर मात्र त्यांना नॉन रेसिडेंट हे स्टेटस मिळतं. त्यामुळे एखादी AOP असेल ती रेसिडेंट असते किंवा नॉन रेसिडेंट असते, अँड इट इज नेसेसरी टू डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस बिकॉज द टॅक्स लायबिलिटी अँड टॅक्स रेट ॲप्लिकेबल इज डिपेंड अपॉन द रेसिडेन्शियल स्टेटस. एखाद्या AOPने, असोसिएशन ऑफ पर्सन्सने, लोकांनी एकत्र येऊन जो जॉईंट बिझनेस केलेला आहे त्या बिझनेसचा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटवरती किती टॅक्स देणं आहे, किती टॅक्स रेट ॲप्लिकेबल आहे, हे सर्व त्या AOPच्या, त्या बिझनेसच्या रेसिडेन्शियल स्टेटसवरती अवलंबून असतं. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला, ओके, ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर वी शुड डिटरमाइन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ AOP बिझनेस. तो जो काय AOPचा बिझनेस आहे त्या बिझनेसचं रेसिडेन्शियल स्टेटस हे वर्षाच्या सुरुवातीलाच तपासावं की ती AOP, तो AOP बिझनेस हा रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे. And after determining the residential status, we can calculate the income of AOP and we can calculate the tax liability. दरवर्षी ही AOPचं, त्या बिझनेसचं रेसिडेन्शियल स्टेटस आपण चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्यांचं इन्कम आणि टॅक्स लायबिलिटी ही कॅल्क्युलेट केली पाहिजे. प्लस दिस रेसिडेन्शियल स्टेटस हॅज टू बी चेकड एव्हरी इयर. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इट इज नॉट लाईक दॅट की रेसिडेन्शियल स्टेटस फक्त एकदा चेक करावं लागतं. रेसिडेन्शियल स्टेटस जे आहे
कोणत्याही व्यक्ती असो, द पर्सन मे बी इंडिव्हिज्युअल पर्सन, ही मे बी कंपनी, partnership firm, HUF or AOP, the residential status has to be checked every year. प्रत्येकाचं, तो व्यक्ती इंडिव्हिज्युअल असो किंवा कंपनी असो, पार्टनरशिप फर्म असो, HUF असो किंवा AOP असो, यांचं जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे ते प्रत्येक वर्षी दरवर्षी चेक करावं लागतं. Why? It is because the residential status may change due to certain reasons, and therefore we need to check the residential status every year. In the previous lecture we studied the different examples on how the residential status might change due to a single reason. एका काही कारणामुळे देखील त्या AOPचं रेसिडेन्शियल स्टेटस हे बदलू शकतं. म्हणून प्रत्येक वर्षी आपल्याला रेसिडेन्शियल स्टेटस काय आहे ती AOP म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन, त्यांचा जो बिझनेस आहे तो बिझनेसचं स्टेटस हे रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे हे प्रत्येक वर्षी हे चेक करावं लागतं. ओके, up to this part we have seen in the previous lecture. Now in this particular lecture we are going to study the computation of income of AOP. एखादी असोसिएशन ऑफ पर्सन्स आहे, त्यांनी एखादा जॉईंट बिझनेस सुरू केलेला आहे, तर त्या जॉईंट बिझनेसचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं, उत्पन्न कसं कॅल्क्युलेट केलं जातं. आपण रेसिडेन्शियल स्टेटस चेक केलं, ती रेसिडेंट आहे का नॉन रेसिडेंट आहे, त्याच्यावरून आपण रेसिडेन्शियल स्टेटस कन्फर्म केलं. नाव द नेक्स्ट पार्ट इज टू कॅल्क्युलेट द इन्कम ऑफ सच AOP. ह्या ज्या AOP आहेत, असोसिएशन ऑफ पर्सन्स, एकत्र येऊन यांनी बिझनेस केलेला आहे, त्यांचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं बघा. द टोटल इन्कम ऑफ AOP इज कॉम्प्युटेड ॲज पर द नॉर्मल प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट विथ द फॉलोइंग एक्सेप्शन्स. म्हणजेच काय, जे AOP बिझनेसचं एकूण इन्कम आहे, टोटल इन्कम ऑफ AOP इज कॉम्प्युटेड ॲज पर द नॉर्मल प्रोव्हिजन्स ऑफ द ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टचे जे नियम आहेत त्याप्रमाणेच AOPचं सुद्धा इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं, फक्त त्याला काय एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. अँड दीज एक्सेप्शन्स आर गिव्हन अंडर सेक्शन 40 सबसेक्शन BA. हे जे काय एक्सेप्शन्स आहेत, बाकी सर्व नियम जे बाकीच्या बिझनेसेसला नियम आहेत किंवा इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये जे नियम आहेत तेच नियम या AOPला सुद्धा आहेत, फक्त त्यामध्ये काय एक्सेप्शन्स आहेत, अपवाद आहेत. त्यातलं फर्स्ट आहे ते म्हणजे इंटरेस्ट टू मेंबर्स. इंटरेस्ट म्हणजे व्याज आणि मेंबर्सला. ओके, सपोज एनी AOPने सपोज आपल्या मेंबर्सला जर काय व्याज दिलं असेल, काय सांगितलं बघा, एनी इंटरेस्ट पेड टू मेंबर्स. व्याज कशावरती पेड केलं जातं मेंबर्सला, तर एकतर इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती व्याज दिलं जातं किंवा इंटरेस्ट ऑन लोन. सपोज एनी मेंबर हॅज गिवन अ लोन टू द बिझनेस. एखाद्या मेंबरने आपल्या बिझनेसला जर काय कर्ज दिलं असेल, कर्ज जर समजा लागणार असेल, वी हॅव द ऑप्शन ऑफ टेकिंग द लोन फ्रॉम द बँक, फ्रॉम द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बट फॉर दॅट पर्पज वी हॅव टू स्पेंड लॉट ऑफ मनी. फॉर दॅट पर्पज वी हॅव टू प्रोड्यूस डिफरंट डॉक्युमेंट्स. ओके, जर आपल्या बिझनेसला कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज घेण्यासाठी बँक कर्ज देते, परंतु त्यासाठी आपल्याला वेगवेगळे कागदपत्र द्यावी लागतात, भरपूर वेळ हा खर्च करावा लागतो आणि व्याजसुद्धा द्यावं लागतं ॲट अ हायर रेट. आपल्याला जास्त दराने व्याजसुद्धा द्यावं लागतं. जेवढे व्याज जास्त द्यावं लागेल तेवढा आपला प्रॉफिट कमी होणार आहे. म्हणून त्याला पर्याय काय, द अल्टरनेटिव्ह इज इफ एनी मेंबर हॅज सरप्लस फंड्स विथ हिमसेल्फ. जर एखाद्या मेंबरकडे काही जादा पैसे शिल्लक असतील, त्याचे पर्सनल पैसे असतील, तर तो हे पैसे आपल्या बिझनेसला ॲज अ लोन म्हणून सुद्धा देऊ शकतो. आणि त्या लोनवरती, त्या कर्जावरती इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ AOP टू पे इंटरेस्ट टू सच मेंबर्स. नॉर्मली काय होतं की एखाद्या मेंबरने जर कर्ज दिलं असेल तर त्या कर्जावरती जे काही व्याज आहे, जे काही मार्केट रेटमध्ये व्याज चालू आहे, मार्केटमध्ये व्याज आहे, त्यापेक्षा थोड्या कमी दरानं हे लोन एखादा मेंबर आपल्या बिझनेसला देत असतो आणि त्या कर्जावरती बिझनेस हा त्या मेंबरला व्याज हे पेड करत असतो. त्यामुळे व्याज हे दोन प्रकारे पेड केलं जातं. इट मे बी ऑन कॅपिटल, प्रत्येक मेंबरचं जे कॅपिटल आहे, फंड्स आहेत त्या प्रत्येकाचे, त्या कॅपिटलवरती व्याज दिलं जातं, किंवा इफ एनी मेंबर हॅज गिवन अ लोन टू द बिझनेस देन इंटरेस्ट इज पेड टू सच मेंबर्स.
तर ज्या व्यक्तीचं कॅपिटल आहे त्या कॅपिटलवरती त्या मेंबरला व्याज दिलं जातं. त्याचबरोबर एखाद्या मेंबरने कर्ज दिलं असेल तर त्या कर्जावरती देखील व्याज हे दिलं जातं त्या मेंबरला. आणि हे जे व्याज पेड केलं जातं, बघा काय सांगितलं आहे, एनी इंटरेस्ट पेड टू मेंबर्स. मेंबरला कोणतंही व्याज दिलं असेल तर ते व्याज इट इज नॉट अलाउड ॲज डिडक्शन. तर ते व्याज अलाउड केलं जात नाही. म्हणजेच काय, ते व्याज डिसअलाउड म्हणजे रद्द केलं जातं. आपण जो टॉपिक आपला आहे बिझनेस अँड प्रोफेशनचे इन्कम कॅल्क्युलेट करण्याचा, आपण त्यामध्ये पाहिलेलं की काही खर्च अलाउड होतात आणि काही खर्च हे डिसअलाउड केले जातात. जर तो खर्च बिझनेसचा असेल तर तो अलाउड होतो, बिझनेसशी रिलेटेड नसेल, पर्सनल असेल तर तो डिसअलाउड केला जातो, रद्द केला जातो. त्या प्रकारे इथं सांगितलेलं आहे की एखाद्या AOPने, असोसिएशन ऑफ पर्सनने, एखाद्या बिझनेसने अशा इफ एनी इंटरेस्ट इज पेड टू इट्स मेंबर्स, जर AOP बिझनेसने आपल्या मेंबर्सना जर काही व्याज पेड केलं असेल, ते व्याज कॅपिटलवरती असू शकतं किंवा ते व्याज कर्जावरचं असू शकतं. इंटरेस्ट पेड टू मेंबर्स इज नॉट अलाउड ॲज अ डिडक्शन. तर त्या व्याजाची कोणतीही डिडक्शन मिळत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण त्या बिझनेसचं AOPचं इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत, इन्कम कॅल्क्युलेट करताना हे जे काही व्याज पेड केलेलं आहे मेंबर्सना, ओके, AOPचे जे मेंबर्स आहेत त्यांना जे काही व्याज पेड केलेलं आहे ते व्याज हे पूर्णपणे डिसअलाउड केलं जातं. कारण ते मेंबर्स आपलेच आहेत, आपल्याच बिझनेसचे ओनर्स आहेत. त्यामुळे ओनरला दिलेलं जे व्याज आहे, मालकाला दिलेलं जे व्याज आहे ते पूर्णपणे हे डिसअलाउड केलं जातं. फक्त त्याला काय एक्सेप्शन्स काय सांगितले बघा, हवेवर. त्यात काय सांगितलं काळजीपूर्वक बघा, वेअर इंटरेस्ट इज पेड बाय AOP, वेअर इंटरेस्ट इज पेड बाय AOP टू इट्स मेंबर्स. ज्या वेळेला AOP म्हणजे बिझनेस आहे, AOP मीन्स असोसिएशन ऑफ पर्सन, हा बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये, या बिझनेसचे सपोज हे मेंबर्स आहेत, 1 2 3 हे मेंबर्स आहेत. जर AOPने या मेंबर्सला काही व्याज पेड केलं असेल, बघा, वेअर इंटरेस्ट इज पेड बाय AOP टू इट्स मेंबर्स, मेंबर्सना व्याज पेड केलं आहे, ॲज वेल ॲज इंटरेस्ट इज रिसिव्ड बाय AOP फ्रॉम इट्स मेंबर्स. म्हणजे बिझनेसनं मेंबर्सला व्याज दिलं आणि मेंबर्सनी सुद्धा AOPला व्याज दिलं. म्हणजे दोघांनीही, दोन पार्टी कोणकोणत्या, पहिली पार्टी आहे AOP बिझनेस, हा बिझनेस आहे, बिझनेस वेगळा आणि त्याचे मेंबर्स हे वेगळे, त्याच बिझनेसचे मेंबर्स आहेत. परंतु आपण बिझनेस एंटिटी कन्सेप्टप्रमाणे काय म्हणतो की बिझनेस हा सेपरेट असतो आणि त्याचे मेंबर्स हे सेपरेट असतात. पहिली कंडिशन ते सांगतात की जर इफ इंटरेस्ट इज पेड बाय AOP टू मेंबर्स, AOP बिझनेसने, असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणजे त्या बिझनेसने जर मेंबर्सला व्याज दिलं असेल, मेंबर्सला व्याज दिलं अँड ॲज वेल ॲज इंटरेस्ट इज रिसिव्ड बाय AOP फ्रॉम इट्स मेंबर्स, AOPनं व्याज दिलं मेंबर्सला आणि AOPला व्याज मिळालं मेंबर्सकडून. म्हणजे जर AOP बिझनेसने मेंबर्सला व्याज दिलं, AOPनं व्याज दिलं म्हणजे हा बिझनेसचा खर्च आहे, बिझनेसनं व्याज पेड केलं मेंबर्सला म्हणजे हा खर्च आहे. आणि AOP बिझनेसला मेंबर्सकडून व्याज मिळालं, बिझनेसला व्याज मिळालं, हे इन्कम आहे. जर बिझनेसने व्याज दिलं एका ठराविक मेंबरला आणि त्याच मेंबरनं आपल्या बिझनेसला जर काही व्याज दिलं असेल तर बघा, देन ओनली नेट इंटरेस्ट पेड इज डिसअलाउड. म्हणजे काय, पेड केलं, सपोज आपण पेड केले 8,000, बघा, बिझनेसनं पेड केले 8,000 रुपये व्याज पेड केले आणि त्याच मेंबरकडून मिळाले समजा 3,000 रुपये. तर जे काय नेट अमाऊंट आहे, नेट अमाऊंट, नेट रक्कम 8 आणि 3, एकाचे 8,000 आणि दुसऱ्याचे 3,000 म्हणजे नेट रक्कम राहते 5,000. तेवढी जी रक्कम नेट अमाऊंट आहे तेवढी डिसअलाउड केली जाते. त्याचं एक्झाम्पल आपण पुढे पाहणारच आहोत. हावेवर नो सच ॲडजस्टमेंट शुड बी मेड वेअर इंटरेस्ट पेड टू मेंबर अँड रिसिव्ड फ्रॉम अनदर मेंबर. हे कधी ॲडजस्टमेंट केली पाहिजे, जर ज्या मेंबरला व्याज दिलं आहे त्याच मेंबरने जर व्याज त्याच्याकडून मिळालं असेल. उदाहरणार्थ A नावाचा मेंबर आहे, Aला व्याज पेड केलं बिझनेसने आणि Aकडून बिझनेसला पण व्याज मिळालं, तर मात्र एकाच मेंबरकडून व्याज पेड केलं आहे आणि व्याज त्याला मिळालं आहे, तर त्या व्याजाचं हे नेट इंटरेस्ट फक्त फाइंड आउट करून तेवढाच फक्त तो डिसअलाउड केला जातो. एक एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल X नावाचा मेंबर आहे,
ओके, एक्स नावाचा एक मेंबर आहे. ही रिसिव्ड 5,000 ॲज इंटरेस्ट फ्रॉम AOP. त्याला बिझनेसकडून, AOP हा बिझनेस आहे, बिझनेसकडून त्याला व्याज किती मिळालं? 5,000 रुपये मिळाले. म्हणजे एक्सला मिळाले 5,000 एवढे पैसे मिळाले. इन विच ही इज अ मेंबर, आणि तो मेंबर आहे म्हणून त्याला एवढे मिळाले. 5,000 त्याला मिळाले. अँड पेड ₹2,000 टू सच AOP. त्याला 5 मिळाले आणि त्यानं किती पेड केले? तर 2,000 पेड केले. 5 मिळाले त्याला आणि त्यानं 2,000 पेड केले. मग जो नेट इंटरेस्ट आहे, देन ₹3,000 बिंग नेट इंटरेस्ट. नेट इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट केलं? तर त्याला किती एक्स्ट्रा मिळाले? त्याला मिळताना 5 मिळाले होते, पण त्यानं दिले किती? फक्त 2. म्हणजे त्याला एक्स्ट्रा किती मिळालेत? 3,000 रुपये एक्स्ट्रा मिळाले. हा जो काही नेट इंटरेस्ट आहे, इट इज डिसअलाउड इन द हँड्स ऑफ AOP. म्हणजे जे 3,000 त्याला एक्स्ट्रा मिळाले, त्याला मिळाले म्हणजे बिझनेसनं त्याला 3,000 एक्स्ट्रा दिले. बिझनेसनं त्या मेंबरला किती रुपये पेड केलेत? 5,000. 5,000 त्याला दिलेत, मेंबरला 5,000 मिळाले, म्हणजेच 5,000 त्या मेंबरला पेड केलेत बिझनेसनं, आणि त्या बदल्यात बिझनेसला किती रुपये मिळाले? फक्त 2,000 रुपयेच फक्त मिळाले. म्हणजे किती जास्त पेड केले बघा. पुन्हा एकदा एक्झाम्पल नीट बघा, हे सर्वात महत्त्वाचं आहे. एक्स रिसिव्ड 5,000 ॲज इंटरेस्ट फ्रॉम AOP. AOPकडून 5,000 व्याज मिळालं. आपण बिझनेसचा विचार करू, फक्त बिझनेसचा. AOPने किती पेड केले बघा? पेड केले 5,000. ओके, एक्सला 5,000 मिळाले AOPकडून, म्हणजे थोडक्यात AOPनं 5,000 रुपये पेड केले. 5,000. आणि त्यांना बिझनेसला मिळाले किती? रिसिव्ड बघा, अँड पेड ₹2,000 टू सच AOP. त्या एक्स नावाच्या मेंबरने 2,000 रुपये बिझनेसला दिले. म्हणजे मिळाले किती? 2,000 रुपये बिझनेसला मिळाले. म्हणजे 2,000 मिळाले आणि पेड किती केले? 5. म्हणजे एक्स्ट्रा किती पेड केलेत? 3,000 रुपये एक्स्ट्रा पेड केलेले आहेत. हे जे 3,000 एक्स्ट्रा आहेत, हे 3,000 रुपये एक्स्ट्रा पेड केलेले, हा जो नेट इंटरेस्ट आहे, हा डिसअलाउड केला जातो इन द हँड्स ऑफ AOP. म्हणजे थोडक्यामध्ये जर AOPने जादाचं व्याज पेड केलं असेल, जादाचं इंटरेस्ट पेड केलं असेल, तर मात्र तर ते डिसअलाउड केलं जातं. जादा इंटरेस्ट पेड केलं, फक्त जर जादा पेड केलं तरच डिसअलाउड. जेवढं जादा, इथं बघा 2,000 मिळाले आणि 5,000 पेड केले, म्हणजे जादाचे 3,000 पेड केले. जेवढे जादाचे 3,000 आहेत, 3,000 रुपये, तेवढेच फक्त डिसअलाउड केले जातात. परंतु जर ह्याच्या उलट झालं, एक मिनिट बघा, जर ह्याच्या रिव्हर्स कंडिशन झाली, पेड आणि रिसिव्डच्या अमाऊंटमध्ये बघा, आता वेट अ मिनिट बघा, पुढे एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की व्हेअर ॲज इफ एक्स पेड ₹8,000 टू AOP. बिझनेसला समजा एक्सनं किती दिले? 8,000 रुपये. एक्सनं पेड केले AOPला 8,000, बिझनेसला पेड, म्हणजे बिझनेसला मिळाले किती? 8,000. बरोबर, 8,000 बिझनेसला मिळाले. आपण फक्त बिझनेसचा विचार करतोय. आणि अगोदर त्याला मिळाले किती होते? 5,000. एक्सला मिळाले होते, म्हणजेच बिझनेसनं किती पेड केले होते? 5. म्हणजेच काय, आपण हे कॅल्क्युलेशन फक्त बिझनेससाठी करतोय. बिझनेसनं त्या पार्टनरला पेड केले होते 5,000, बरोबर, आणि त्या पार्टनरकडून मिळाले किती? 8. म्हणजे थोडक्यामध्ये त्या पार्टनरने आपल्या बिझनेसला 3,000 जादाचे दिलेले आहेत, बरोबर. म्हणजे बिझनेसला 3,000 जादा मिळाले, बिझनेसला जादा पैसे मिळाले तर ते अलाउड आहे, तर ते चालतं. फक्त डिसअलाउड काय करायचं? जर बिझनेसने जादा व्याज दिलं असेल, बिझनेसने जादा व्याज दिलं असेल, जे मागाच्या एक्झाम्पलमध्ये झालं की 3,000 रुपये जादा दिले होते, तरच ते डिसअलाउड केलं जातं. आत्ता ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय? बिझनेसनं व्याज पेड केलं 5,000 आणि बिझनेसला व्याज मिळालं 8,000. म्हणजे थोडक्यामध्ये नेट रक्कम 3,000 बिझनेसला जादा मिळालेली आहे बघा. देन नथिंग शाल बी डिसअलाउड. मग त्यातलं कोणतीही रक्कम ही डिसअलाउड केले जात नाही. परंतु हा नियम कधी वापरायचा? तर एखादा बिझनेस आहे, हा AOP बिझनेस आहे, आणि एखादा पार्टनर आहे, त्याचं नाव आहे एक्स. बिझनेसनं व्याज पेड केलं आणि ह्या पार्टनरनं त्या बिझनेसला व्याज पेड केलं. म्हणजे बिझनेस आणि एक ठराविक पार्टनर, ह्या दोघांमध्येच जर इंटरेस्ट पेड आणि इंटरेस्ट रिसिव्ड दोघांसाठी जर सेम व्यवहार झाला असेल, बिझनेसनं व्याज पेड केलं आणि बिझनेसला व्याज मिळालं, हे जर एकाच पार्टनरकडून झालं असेल, तरच त्या व्याजाचं नेट इंटरेस्ट फाइंड आउट केला जातो, जसं आपण आत्ता फाइंड आउट केला. परंतु जर वेगवेगळ्या मेंबर्सकडून पेड रिसिव्ड असेल, म्हणजे या बिझनेसनं व्याज पेड केलं दुसऱ्याला
आणि दुसरा एक मेंबर आहे त्यांनी व्याज पेड केलं बिझनेसला, तर मात्र त्या व्याजाचं क्लबिंग करायचं नाही, त्याचं नेट इंटरेस्ट फाइंड आउट करायचा नाही. त्यांनी वाक्य काय वापरले बघा इथे केअरफुली. त्यांनी सांगितलंय हावेवर नो सच ॲडजस्टमेंट शॅल बी मेड. हे जे आपण व्याज पेड किती व्याज मिळालं किती ही जी ॲडजस्टमेंट करतोय ही करू नये. नो सच ॲडजस्टमेंट शॅल बी मेड कधी करू नये? वेअर इंटरेस्ट पेड टू मेंबर, एखाद्या मेंबरला व्याज पेड केलं अँड रिसिव्ड फ्रॉम अनदर मेंबर, एखाद्याला पेड केलं आणि दुसऱ्याकडून AOPला व्याज मिळालं, हे जर मेंबर्स वेगवेगळे असतील तर अशा ॲडजस्टमेंट करायच्या नाहीत. फक्त ह्या ॲडजस्टमेंट कधी केल्या जातात? जर आपला बिझनेस आहे आणि एखादा मेंबरने व्याज दिलं आणि मेंबरला व्याज मिळालं, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बिझनेस हा आहे, हा पार्टनर आहे, बिझनेसने व्याज त्याच मेंबरला दिलं आणि त्याच मेंबरकडून बिझनेसला पण व्याज मिळालं, अशा सिच्युएशनमध्ये फक्त नेट इंटरेस्ट हा फाइंड आउट केला जातो. आणि तो जो काय नेट इंटरेस्ट आहे, आणि साधा महत्त्वाचा नियम, जर हा नेट इंटरेस्ट आपण जर जादा रक्कम पेड केली असेल, बघा इंटरेस्ट इज रिसिव्ड, बघा ओनली नेट इंटरेस्ट सो पेड, जर आपण नेट इंटरेस्ट जादा पेड केला असेल त्या बिझनेसने तर तो डिसअलाउड करायचा. जादा व्याज पेड केलं तर ते डिसअलाउड केलं जातं. हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट. नाव द सेकंड पॉईंट. एकूण त्या 3 पॉईंट्स आहेत, त्यातला आता सेकंड पॉईंट बघा. व्हेअर इंटरेस्ट इज पेड बाय AOP. ओके, इंटरेस्ट इज पेड बाय AOP म्हणजे AOPनं व्याज पेड केलं कुणाला? टू एनी मेंबर, एखाद्या मेंबरला व्याज पेड केलं. आपल्या बिझनेसचा जो मेंबर आहे त्याला व्याज पेड केलं, ऑर व्हाईस वर्सा, किंवा त्या मेंबरकडून बिझनेसला व्याज मिळालं. परंतु हे कुठलं व्याज आहे? ऑन बिहाफ ऑफ एनी अदर पर्सन. ओके, परंतु हे जे व्याज पेड केलं आहे किंवा व्याज मिळालं आहे हे जर त्यांचं नाही, इतर कोणासाठीचं व्याज असेल, देन सच इंटरेस्ट शॅल बी अलाउड. ओके, दुसऱ्यासाठीचं व्याज असेल तर ते अलाउड केलं जातं. जसं आपण इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन टॉपिकमध्ये पाहिलं की एखादा बिझनेसमन आहे, ओनर आहे, त्याला जे व्याज आहे त्याचं व्याज तर ते डिसअलाउड केलं जातं, कारण तो ओनर आहे, तो बिझनेसशी रिलेटेड आहे, त्यामुळे तो इंटरनल झाला, त्यामुळे ते डिसअलाउड आपण करतो. परंतु हे जर व्याज जे आहे ते जर दुसऱ्या आणि कुणाचं असेल, ओके, दुसऱ्या कुणाशी रिलेटेड असेल, फक्त आपल्या मेंबरने ते व्याज घेतले, ओके, ऑन हिज बिहाफ, त्या तिसऱ्या व्यक्तीच्या वतीनं फक्त ते जर व्याज कलेक्ट केलं असेल तर ते जे व्याज आहे तर ते अलाउड केलं जातं, तो खर्च म्हणून दाखवायला अलाउड आहे. आता काय सांगितलं बघा उदाहरण. मिस्टर एक्स बिंग कर्ता ऑफ HUF. एक्स नावाचा व्यक्ती आहे, तो कर्ता आहे एका HUFचा, हिंदू अनडिवायडेड फॅमिलीचा. रिसिव्ड इंटरेस्ट ऑफ ₹5,000. त्याला ₹5,000 व्याज मिळालं कुणाकडून? फ्रॉम AOP. AOP कडून व्याज मिळालं, असोसिएशन ऑफ पर्सन, इन विच ही इज अ मेंबर. आणि व्याज ज्याला मिळालं आहे, एक्सला व्याज मिळालं आहे, ओके, तो एक्स हा व्यक्ती हा कर्ता आहे आणि त्याचबरोबर तो एका AOPचा मेंबरसुद्धा आहे. बरोबर, AOPचं मेंबर आहे. आणि हे जे व्याज 5,000 मिळालं हे कशाचं आहे? ऑन लोन गिवन बाय HUF. हे 5,000 जे व्याज मिळालं एक्सला, ओके, ते कशाचं व्याज आहे? तर HUF बिझनेसने ह्या AOPला एक कर्ज दिलं होतं, त्या कर्जावरचं हे व्याज आहे. ओके, किती व्याज आहे? 5,000. देन ₹5,000 इज नॉट डिसअलाउड, म्हणजे ते अलाउड केलं जाईल. ते अलाउड का? कारण हे जे व्याज पेड केलेलं आहे ते देताना एक्स नावाच्या मेंबरला दिले, परंतु हे कोणतं व्याज आहे? त्याला कशाचं व्याज दिले? तर HUF एक आहे, HUFचा कर्ता हा एक्स आहे, म्हणजे जो एक्स नावाचा व्यक्ती आहे तो 2 ठिकाणी काम करतोय. तो AOP मध्ये पण काम करतोय, AOPचा तो मेंबर आहे आणि त्याचबरोबर तो एका HUFचा कर्ता म्हणजे प्रमुख आहे. आणि या HUFने या AOP बिझनेसला एक कर्ज दिलं होतं, त्या कर्जाचं जे व्याज आहे ते व्याज एक्सला मिळालं. ओके, एक्स जरी आपला मेंबर असला, आपल्या AOP बिझनेसचा मेंबर असला, तरी त्याला जे दिलेले 5,000 व्याजाचे आहेत हे कोणतं व्याज आहे? तर HUFनं जे कर्ज दिलं होतं त्याचं व्याज आहे. ओके, त्यामुळं हे जे व्याज देताना फक्त नावापुरतं एक्सला दिले, ओके, परंतु ते व्याज आहे कुणाचं खरं? HUFचं आहे. त्या HUFचा हा एक्स हा कर्ता आहे, तो प्रमुख आहे, म्हणून त्याच्याकडे व्याज दिलं आणि त्याला सांगितलं असणार की तुमच्या HUF कडून जे आम्ही कर्ज घेतलं होतं त्याच्यावरचं हे 5,000 व्याज आहे, तुम्ही त्या HUFचे कर्ता म्हणजे प्रमुख आहात, म्हणून हे व्याज तुम्हाला घ्या आणि तुम्ही तुमच्या HUF मध्ये ते पैसे द्या.
ओके, म्हणजे एक्सला काही मिळालेलं नाही आहे. एक्सनं फक्त पैसे घेणार आणि एच यू एफ बिझनेसमध्ये आपले पैसे ते जमा करून टाकणार. म्हणजे एक्स हा मेंबरच होता आपल्या ए ओ पीचा, तो मेंबरच आहे, त्याला व्याज मिळालं आहे, परंतु ते व्याज त्याला मिळालं नाही, तर ते व्याज कुणासाठीचं आहे? ते व्याज एच यू एफच्या कर्जावरचं आहे, म्हणजे ते व्याज एच यू एफला द्यावं लागणार. अशा केसमध्ये जे 5,000 पेड केले आहेत ते इज नॉट डिसअलाउड. ते डिसअलाउड म्हणजे रद्द केले जात नाहीत, म्हणजे ते अलाउड आहे. कारण हे इंटरेस्ट ऑन लोन आहे, कर्जावरचं व्याज, आपण कर्ज काढलं होतं त्याच्यावरचं व्याज आहे आणि ते व्याज हे अलाउड केलं जातं, ते डिसअलाउड होत नाही, म्हणजेच ते अलाउड केलं जातं. परंतु व्हेअर ॲज इफ ही रिसिव्ड सच इंटरेस्ट, परंतु जे आपण एक्सला 5,000 दिलेले आहेत हे जर व्याज हे कशाचे आहेत? व्याजाचे आहेत. आणि हे इंटरेस्ट ऑन लोन गिवन बाय हिम, ते जे काय कर्ज दिलं होतं एच यू एफनं, त्या कर्जावरचं हे 5,000 व्याज आहे. पण जे कर्ज दिलेलं होतं, ओके, कोणी दिलं कर्ज? एच यू एफने, ते जर पैसे फ्रॉम हिज ओन सोर्स, जर त्यानं त्याच्या स्वतःच्या पैशातनं दिलं असतं कर्ज, म्हणजे एक्स नावाचा जो व्यक्ती आहे त्यानं स्वतःच्या पैशातून जर हे कर्ज दिलं असतं, तर त्या कर्जावरचं जे व्याज आहे देन सच इंटरेस्ट वुड बी डिसअलाउड, तर ते जे व्याज आहे ते डिसअलाउड केलं असतं. म्हणजे याचा अर्थ बघा काय, की एच यू एफनं कर्ज दिलं आहे, एच यू एफ ही वेगळी आहे, बरोबर. एच यू एफनं कर्ज दिलं आणि त्या कर्जावरचं जे 5,000 व्याज आहे ते व्याज आपण तात्पुरतं त्या एक्स नावाच्या कर्त्याला दिलेलं आहे. ते व्याज खर्च म्हणून दाखवणं इंटरेस्ट ऑन लोन आहे, ते मेंबरला दिले म्हणजे ते कर्जावरचं व्याज आहे, त्याला त्याकडे फक्त ते दिलेलं आहे की एच यू एफला ते कर्ज दे म्हणून. ते जे व्याज आहे तर ते व्याज हा खर्च म्हणून दाखवणं अलाउड आहे. परंतु ते जे कर्ज आहे एच यू एफनं दिलेलं, ते जर एच यू एफच्या ऐवजी ते जर त्या कर्त्याचे पैसे असते, स्वतःचे पैसे असते, आणि त्या कर्त्याने एक्स नावाच्या कर्त्याने स्वतःच्या पैशातून जर त्या ए ओ पी बिझनेसला कर्ज दिलं असतं, तर त्या कर्जावरचं जे काय 5,000 व्याज आहे जे एक्सला दिलेलं आहे, तर ते व्याज हे डिसअलाउड केलं जातं. कारण की ए ओ पी बिझनेससाठी नियम आहे, एखाद्या पार्टनरने, एखाद्या मेंबरने जर आपल्या बिझनेसला कर्ज दिलं तर त्या कर्जावरचं व्याज हे डिसअलाउड केलं जातं, म्हणजे रद्द केलं जातं. ओके, इथं का अलाउड केलं? कारण की ते कर्ज एच यू एफनं दिलेलं होतं. आपला जो मेंबर आहे कर्ता एक्स नावाचा व्यक्ती, तो त्या एच यू एफचा फक्त मेंबर आहे, परंतु कर्जाचे पैसे कोणाचे आहेत? एच यू एफ बिझनेसचे आहेत, म्हणजे आपल्या मेंबरचे नाही आहेत, एक्सचे नाही आहेत, कर्त्याचे नाही आहेत, एच यू एफचे आहेत, म्हणून त्याच्यावरचं व्याज जे आहे ते अलाउड केलं जातं. हा फक्त नियम फक्त महत्त्वाचा आहे. आणि लास्ट जो रूल आहे तो काय बघा, थर्ड रूल इज व्हेअर इंटरेस्ट इज पेड बाय ए ओ पी. ओके, इंटरेस्ट पेड केलं, व्याज पेड केलं कुणी? बिझनेसने, टू एनी मेंबर, मेंबरला व्याज पेड केला. ए ओ पी बिझनेसचा जो मेंबर आहे त्याला व्याज पेड केलं, आणि तो मेंबर कोण आहे? हू इज अ मेंबर इन रिप्रेझेंटेटिव्ह कॅपॅसिटी. तो मेंबर हा फक्त प्रतिनिधी आहे. ओके, ऑर वाईस वर्सा. ए ओ पीनं त्या रिप्रेझेंटेटिव्हला व्याज दिलं मेंबरला, किंवा मेंबरने ए ओ पीला व्याज दिला असेल, देन सच इंटरेस्ट शॅल बी अलाउड. तर व्याज देताना किंवा व्याज जे मिळालं असेल, इंटरेस्ट पेड हा खर्च आहे, इंटरेस्ट रिसिव्ड हे इन्कम आहे, हे जर इंटरेस्ट एखाद्या मेंबरला दिलं आणि तो जर मेंबर हा फक्त प्रतिनिधी असेल, ओके, प्रतिनिधी म्हणून काम करत असेल, तर ते जे व्याज आहे ते व्याज अलाउड केलं जातं, ते योग्य आहे. की इन्कम कॅल्क्युलेट करताना, त्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करत असताना ते व्याज हे अलाउड केलं पाहिजे. बघा उदाहरणार्थ, मिस्टर एक्स अ मेंबर ऑफ ए ओ पी. ओके, एक्स नावाचा मेंबर आहे ए ओ पीचा. ऑन बिहाफ ऑफ एक्स, एच यू एफ रिसिव्ड 5,000 ॲज इंटरेस्ट ऑन लोन. ओके ओके, मगाचंच आपण उदाहरण पाहिलेलं आहे की एक्स हा मेंबर आहे, ओके, आणि त्यानं एच यू एफकडून, एच यू एफच्या वतीनं त्यानं 5,000 रुपये व्याज स्वीकारलं ऑन इंटरेस्ट ऑन लोन प्रोव्हाइडेड. ओके ओके, वेअर ॲज इफ सच इंटरेस्ट फॉर एच यू एफ देन सच इंटरेस्ट वुड बी डिसअलाउड. म्हणजे मगाशी जे उदाहरण सांगितलेलं आहे ते की एच यू एफने जर कर्ज दिलं असेल, ओके, एच यू एफने जर कर्ज दिलं असेल तर त्या कर्जावरचं जे व्याज आहे ते व्याज हे अलाउड केलं जातं. ते अलाउड आहे कारण ते कर्ज घेतलेलं आहे. परंतु ते जे कर्ज आहे ते एच यू एफनं न देता
त्या एक्स नावाच्या कर्त्याने जर दिलं असेल तर ते जे काही त्याला व्याज त्यावरती दिलं जाईल, कर्जावरचं व्याज. जर ते व्याज आपण आपल्या मेंबरला दिलं, कशावरती, मेंबरनं दिलेल्या लोनवरती, तर ते मात्र डिसअलाउड केलं जातं. एवढे फक्त हे 2-3 नियम आहेत. सेकंड आणि थर्ड हा एकमेकांशी रिलेटेड आहे. पुन्हा एकदा फक्त हे नियम केअरफुली बघा, हे नियम माहिती असणं गरजेचं आहे. बघा पहिला नियम काय, वेअर इंटरेस्ट इज पेड बाय AOP टू मेंबर्स. AOP म्हणजे बिझनेसनं मेंबर्सला व्याज दिलं, अँड इंटरेस्ट इज रिसिव्ड बाय AOP फ्रॉम मेंबर्स. एका म्हणजे बिझनेसनं एका मेंबरला व्याज दिलं आणि त्याच मेंबरनं पुन्हा AOPला काय व्याज दिला असेल, म्हणजे इंटरेस्ट पेड बाय AOP आणि इंटरेस्ट रिसिव्ड बाय AOP हे जर एकाच मेंबरकडून पेड आणि रिसिव्ड झालं असेल तर नेट इंटरेस्ट पेड, जर त्या बिझनेसनं जादा व्याज काय पेड केलं असेल तर तेवढं फक्त ते डिसअलाउड करा. जादा व्याज, नेट व्याज जर जादा पेड केलं असेल तर तेवढं फक्त ते डिसअलाउड केलं जातं. पण हा नियम कधी, जर एकाच मेंबरकडून इंटरेस्ट पेड आणि इंटरेस्ट रिसिव्ड असेल तर. जर मेंबर्स वेगवेगळे असतील, एका मेंबरला व्याज पेड केले आणि दुसऱ्या मेंबरकडून व्याज मिळाले तर मात्र हे केलं जात नाही. हावेवर नो सच ॲडजस्टमेंट शुड बी मेड वेअर इंटरेस्ट इज पेड टू अ मेंबर अँड रिसिव्ड फ्रॉम अनदर मेंबर. हा पहिला नियम, त्याचे एक्झाम्पल आपण मगाशी पाहिलेलं आहे. त्यानंतर हा जो दुसरा नियम आहे, दुसरा आणि तिसरा नियम बऱ्यापैकी सेम आहे, तो फक्त काळजीपूर्वक पुन्हा एकदा बघा काय सांगितलं आहे. वेअर इंटरेस्ट इज पेड बाय AOP टू एनी मेंबर. बिझनेसने AOPने मेंबरला व्याज पेड केलं और व्हाईस वर्सा, किंवा मेंबरकडून AOPला बिझनेसला व्याज मिळालं, हे दोन्ही झालं असेल तर ऑन बिहाफ ऑफ एनी अदर पर्सन. परंतु हे जे व्याज पेड केलं आहे किंवा मिळालं आहे हे जर त्या व्यक्तीसाठी नाही आहे, दुसऱ्या कोणासाठी असेल, फॉर एनी अदर पर्सन, फक्त आपल्या मेंबरने व्याज गोळा घेण्याचं काम केलं आहे, ओके, कलेक्ट करण्याचं काम केलं असेल तर ते जे व्याज आहे तर ते व्याजाचा खर्च, इंटरेस्ट पेड इज अलाउड. ओके, आणि आपण उदाहरणामध्ये सांगितलं आहे एक्स हा एका HUFचा करता आहे, ओके, आणि त्याला किती रुपये मिळाले, 5,000 रुपये व्याज मिळालं. कुणाकडून, AOPकडून, म्हणजे बिझनेसकडून त्याला 5,000 रुपये व्याज मिळालं आणि त्या AOPमध्ये तो सुद्धा मेंबर आहे. म्हणजे एक्स नावाचा व्यक्ती AOPचा, एक्स हा जो व्यक्ती आहे तो AOPचा मेंबर म्हणून काम करतोय, त्याचबरोबर तो एका HUFचा करता देखील आहे. ओके, आणि या HUFने या बिझनेसला कर्ज दिलं होतं. आता कर्ज दिलं आहे म्हणजे आता काम काय, AOPनं या HUFला व्याज दिलं पाहिजे, बरोबर. मग AOPनं बिझनेसनं व्याज दिलं, फक्त HUFला न देता ते एक्सला पैसे दिले. आता एक्सला कशाचे पैसे मिळाले, एक्स हा मेंबर आहे, मेंबरला पैसे मिळाले, परंतु हे पैसे त्याला दिलेत का, त्याचे पैसे आहेत का, हे तर नाही. हे पैसे कुणासाठी आहेत, HUFनं जे कर्ज दिलं होतं त्या कर्जावरचं हे व्याज आहे, फक्त ते देताना तात्पुरतं एक्सला दिले. एक्सला का दिलं, कारण एक्स हा HUFचा करता आहे. ओके, म्हणून एक्सला जे काय व्याज मिळालं आहे, मेंबर जरी तो असला परंतु हे काय व्याज त्याला त्याच्यासाठी नाही आहे, त्यानं फक्त व्याज हे कलेक्ट केलं आहे, घेतलं आहे. कुणासाठी, तर ऑन बिहाफ ऑफ HUFच्या वतीनं, HUFनं कर्ज दिलं होतं त्यामुळे HUFला व्याज मिळणार आहे, HUFचं ते इन्कम आहे, परंतु फक्त HUFच्या वतीने ते व्याज एक्सनं रिसीव केलं. त्यामुळे हे जे काय एक्सला व्याज मिळालं आहे, हे जे काय एक्सला व्याज मिळालं आहे हे त्याचं इन्कम नाही आहे, हे HUFचं इन्कम आहे, कारण हे HUFला व्याज देणं आहे. त्यामुळे हा जो काही व्याज एक्सला मिळालं, बिझनेसनं एक्सला व्याज पेड केला आहे, हा खर्च हा अलाउड केला जातो, कारण हे व्याज मेंबरला दिलेलं नाही तर त्या HUF ज्यांनी कर्ज दिलं होतं त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे हा व्याज, हे जे काय 5,000 व्याज आहे, हे व्याज आपण इन्कम कॅल्क्युलेट करताना ते अलाउड केलं जातं. ओके, हा महत्त्वाचा नियम आहे. त्यामुळे या नियमामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की एखादा एखादा AOP बिझनेस आहे, त्या बिझनेसनं जर मेंबरला व्याज दिलं असेल तर ते डिसअलाउड होतं, परंतु ते व्याज जर समजा मेंबरनं फक्त स्वीकारलं असेल ऑन बिहाफ ऑफ अदर्स, दुसऱ्यांच्या वतीने जर ते व्याज स्वीकारलं असेल तर ते जे काय व्याज पेड केलेलं आहे त्या मेंबरला तात्पुरतं आपलं दिलेलं आहे आणि त्या मेंबरचं ते काही स्वतःचं इन्कम नाही आहे, त्यानं दुसऱ्याच्या वतीने, जसं आपण इथं पाहिलं HUFच्या वतीने आपल्या एक्स नावाच्या मेंबरनं फक्त ते व्याज स्वीकारलं, तर जे व्याज पेड केले त्या एक्सला 5,000 रुपये, तर तो खर्च म्हणून दाखवायला अलाउड केला जातो ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. ओके, सो दीज आर द 3 मेन
rules to determine the income of association of persons. Income of association of persons. In today's lecture we have studied these three rules. Now in the next lecture we are going to study the computation of income of association of persons based on the ratio of profit sharing. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.